तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व त्यांचा संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन करून परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाचं आपण पठन करत आहोत. शूद्र आणि प्रतिक्रांती. प्रतिक्रांती हा ग्रंथच, कारण काल मला एका जणाचा फोन आला आणि मला परत जाणवायला लागलं की आपलं प्रवचन, आपलं विवेचन माझं काही बरोबर होत नाही. त्याने मला प्रश्न विचारला की भंतेजी, प्रतिक्रांती म्हणजे नेमकं काय? आपण शेवटच्या प्रकरणात आलोत आणि नेमकी प्रतिक्रांतीच काय आहे ते जर कळलं नसेल तर मला वाटलं अनाडी आहे. मी त्यांना विचारलं काय करता, तर म्हणे मी प्रोफेसर आहे आणि इकॉनॉमिक्स शिकवतो. मग माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की नेमकं आपलं विवेचन कळत नाही का? अनाडी माणसाला नाही कळालं तरी चालेल, पण जर प्राध्यापकाला कळत नसेल मग एक तर त्यांना समजून घ्यायचं नाही किंवा आपण समजावणारे कमी पडतो. क्रांती आणि प्रतिक्रांती याची सोप्या भाषेत जर व्याख्या करायची असेल तर शूद्राच्या जीवनाला सुसह्य करण्याकरता केलेली त्याला क्रांती म्हणायचं आणि शूद्राच्या जीवनाला कठीणात कठीण करण्याचं काम त्याला प्रतिक्रांती म्हणायचं. सोप्या भाषेतला हा उलगडा आहे. प्राध्यापक महाशय जरी असतील तर त्यांनी सोप्या भाषेत समजून घ्यावं, कारण आध्यात्मिक भाषा, वकिलाची भाषा, इकॉनॉमिक भाषा ह्या सगळ्या भाषा वेगवेगळ्या असल्या तरी शूद्राचं दुःख शूद्राला कळालं पाहिजे. आणि अडचण तीच होते की शूद्राचं दुःख शूद्राला कळत नाही, कारण आता आपण शूद्राच्या वरच्या स्टेपला आलो. वाईट नका वाटून घेऊ, परंतु आपण जेव्हा सुख वस्तू होतो, कारण नेमका आपण अर्थ कशाशी लावलाय तर आपल्या भौतिक जीवनाच्या संपदेशी लावतो. मला अंगात घालायला कपडा आहे, मला जेवायला वेळेवरच भेटतंय, मग मला क्रांती कळायला मार्ग नाही. क्रांती कळायला माझ्या भोटातली भूक मला अगोदर कळली पाहिजे आणि त्या भुकेबरोबर माझा स्वाभिमान कळला पाहिजे. आणि बाबासाहेब म्हणूनच म्हटले होते की तुमचं रिझर्वेशन हे गरिबी हटावचा कार्यक्रम नाहीये, हा तुमचा स्वाभिमानाचा मार्ग आहे. आणि क्रांती आणि प्रतिक्रांती हा स्वाभिमानाचाच मार्ग आहे. आणि म्हणून हा ग्रंथ जर कळणार नसेल तर मग मात्र आपण खूप मागे आहोत, कारण ह्या ग्रंथावरतीच बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. त्याची उजळणी आपण घेऊ, परंतु क्रांती आणि प्रतिक्रांती कळण्याकरता माणसाला आपला इतिहास थोडा बहुत तरी आपल्याला माहिती असायला हवा, तेव्हा आपल्याला तो कळेल. भगवान बुद्धाच्या काळामध्ये महार नावाची जात अस्तित्वात होती का नव्हती याचा काही शोध लागलेला नाही आणि अजून त्याच्यावर मला वाटतं कोणी पीएचडी केलेली नाही. पण शूद्र वर्ण होता बुद्धाच्या काळामध्ये, शूद्र वर्ण होता आणि तो गुणानुक्रमानुसार लावला होता. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की बुद्धाची केलेली क्रांती ही त्या वर्णामध्ये असणारा फरक किंवा भेद दाखवण्यापुरती होती. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या काळात आम्रपाली सहज भिक्षुनी बनते. सुमन नावाचा भंगीही सहज भिक्षू बनतो, एवढा विरोध होत नाही. बुद्धाच्या काळात सुमनला भगवान बुद्धांनी दिलेली दीक्षा त्याला एवढा विरोध नाही झालेला. मला नाही वाटत कुठल्या वाङ्मयामध्ये आहे की कुठल्या तरी यांनी मोर्चे काढलेत, भगवान बुद्धाच्या पुढे कुठले तरी मोर्चे घेऊन आलेत, तुम्ही त्याला का दीक्षा दिली, असं नाही झालेलं. कारण त्यावेळची क्रांती, कारण भगवान बुद्धाला दिसत असणारा अन्याय किंवा दिसत असणारी शोषिकता याच्यावरती भगवान बुद्धांनी क्रांती केली. कारण त्यावेळेस नेमकं काय होत होतं तर तुमच्या पहिल्या शिलाचा खूप मोठा भंग होत होता. वैदिक पद्धतीमध्ये किंवा ब्राह्मण पद्धतीमध्ये होम हवन करून मुक्या प्राण्याला मारल्या जात होतं. आणि म्हणून भगवान बुद्धांनी पहिली क्रांती तिथे केली की मुक्या प्राण्याला पण जीव असतो, त्यांनाही जगण्याचा
अधिकार आहे. आणि म्हणून सिद्धांतिक कथा जशी अंगोली मालाची आहे की अंगोली मालाला एका वाक्यात का सांगितलं त्यांनी की जर तुला माणसाला जिवंत करता येत नाही तर तुला मारण्याचाही अधिकार नाही. आणि म्हणून पहिला सिद्धांत होता तो. परंतु ही क्रांती चालत 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 येताना जेव्हा मनूची निर्मिती होते तिला क्रूर पद्धत येते. कारण बाबासाहेबाला प्रतिक्रांती कशाची करावी लागली? क्रूर पद्धतीची करावी लागली. मोठा संघर्ष करावा लागला. जो भगवान बुद्धाला चराचराच्या सृष्टीचा गणित बिघडवण्याचं काम ब्राह्मण किंवा वैदिक करत होते त्याला घडी बसवण्याचं काम बुद्धाला करावं लागत होतं. पण माणसाला माणूसपणच नाकारलं होतं म्हणून त्याच्या विरोधची प्रतिक्रांती बाबासाहेबाला करावी लागली. हा क्रांती आणि प्रतिक्रांती मधला भेद कृपया सगळ्यांनी लक्षात घ्यावा. नुसतं ऐकायचं म्हणून ऐकू नये. आणि पहिला म्हणून मी नेहमी बायांना सांगत असतो ना की तुम्ही 5,000ची साडी नेसताना जाहीर म्हणा की नका म्हणू, पण मनातल्या मनात तरी थँक्यू रमाई म्हटलं पाहिजे, आहे की नाही? मनातल्या मनात तरी म्हणा. कारण इथून तुमची सुरुवात होईल. कारण तुम्ही थँक्यू रमाई म्हटलं तर तुम्हाला आठवेल माझ्या आजीला ही साडी नेसायला भेटली नाही. तिला नवीन साडी घेतली तरी तो दुकानाचा मालक फोपाट्यामध्ये तिला सुरगाळत होता. आणि या इतिहास आहे. क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथ कळायला तुम्हाला तुमच्या मागच्या भूतकाळामध्ये जावं लागतं आणि त्या संवेदना माझ्यापर्यंत ओढून आणावं लागतं. आणि त्या संवेदना जर ओढून आणता नाही आल्या तर मग मात्र क्रांती आणि प्रतिक्रांती आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब एक एक उदाहरण लिहिताना मग ते आपल्याला वरवरच वाटते. कालच्याच प्रकरणामध्ये आपण बघितलं की मृत्यू नावाची एक व्यक्ती ते उभी करतात. सून एकाता या त्याची कन्या आहे, तिला अंग नावाचा नवरा करून देतात आणि वेना नावाचा राजपुत्र तिथं जन्माला आणतात. ही एवढी कथा निश्चित डोक्यात घेतली तर याचा तुम्हाला काही अर्थ कळणार नाही. पण मरण प्रत्येकाला येते की नाही? त्या मरणाचाही त्याने पुरुष केला. त्याचं डेव्हलपमेंट स्वरूप यमामध्ये केलं आणि तो यम न्यायला तुम्हाला आणला. भगवान बुद्धांनी ह्या भीती तुम्हाला घातल्या नव्हत्या. मृत्यू हे नैसर्गिक आहे आणि ते प्रत्येकाला येणार आहे एवढ्या सोप्या भाषेत बुद्धांनी सांगितलं. त्यांनी मृत्यूला एवढं काही भयानक करून ठेवलं की माणूस अदृश्य मृत्यूच्या भीतीने आजही काहीही करायला तयार होतो. कशाही गोष्टीमध्ये जा, तुमचा वैयक्तिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल, सगळ्यात शेवटची भीती काय असेल तर मृत्यू आहे. आणि त्या मृत्यूला यांनी एका पुरुषाचं स्वरूप दिलं आणि एवढं भयानक करून ठेवलं की मृत्यू नावाचा कोणालाही माहिती नाही. मी नेहमी विचारत असतो इथं बसलेला किंवा माझं प्रवचन ऐकत असणाऱ्या कोण्याही माणसाने सांगावं की मृत्यूच्या वेळेस नेमकं काय होतं. सांगता येईल का कोणाला? डॉक्टरांनाही नाही सांगता येत. डॉक्टरही फक्त काय सांगतात, हा अवयव. डॉक्टर सर्टिफिकेट देताना काय देतात, याचं किडनी फेल झाली, याचा अमुक अमुक अवयव नष्ट झाला म्हणून याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनामध्येही तेच असतात. पण मृत्यूच्या वेदना आजपर्यंत कुठलाही शास्त्रज्ञ पकडू शकलेला नाही. बाईच्या बाळांपणाच्या वेदना पकडल्या. जेव्हा ती बाळांत होते की नाही तेव्हा 132 हड्ड्या तुटल्यावर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या तिला प्रसूतीच्या वेळेस होतात. ह्या वेदना पकडल्या यंत्राने. पण मृत्यूच्या वेदना आहेत की सवेदना आहेत त्या फक्त विपश्यनेमध्ये आणि भगवान बुद्धांनी पकडल्या की जे 8व्या ध्यानामध्ये जातात. आणि म्हणून क्रांती प्रतिक्रांती करताना अपेक्षा काय होती? मी परत परत सांगितलं तुम्हाला की हे ग्रंथ लिहिण्याची बाबासाहेबांची अपेक्षा होती की ज्याला समजला त्याने दुसऱ्याला समजावून सांगावा. आणि जर आम्हाला समजलाच नसेल, होऊ शकतं ना, नाही समजत कधी कधी, कारण बाबासाहेबांचं लिटरेचरच एवढं अवघड आहे आणि समजलं तर एवढं सुंदर आहे की मग मात्र माणूस त्याच्या प्रेमात पडतं. मग बाबासाहेबांचं एक एक पुस्तक संग्रहात व्हायला, फक्त अगोदर ते माणसाला कळायला हवं. आणि जेव्हा बाबासाहेबांचं कुठलंही पुस्तक कळायला लागतं तेव्हा तुम्हाला प्रत्येक पुस्तक वाचण्याची आवड निर्माण होते. आणि जोपर्यंत कळत नाही मात्र मग तोपर्यंत ते जड वाटतं. त्याचं उदाहरण सांगतो की बाबासाहेब सिडनहॅम कॉलेजमध्ये जेव्हा लेक्चरर म्हणून लागले, महाराचा लेक्चरर आला तर सगळ्या जणांची नफरत होती. त्यांच्या वर्गात असणारी पोरं पण पहिले 3 क्लासला बसली नाहीत, उठून गेली की महाराच्या हाताने शिकायचं नाहीत. आणि उच्च विद्या विभूषित होते
अर्थशास्त्राचा क्लास, आणि पुढे बसलेले फक्त 5 पोरं बाबासाहेबांनी शिकवायला सुरुवात केली. आणि बाबासाहेबाच्या 5व्या पिरियडला मात्र, जेव्हा 5 पिरियड झाले त्यांच्यावाले, 5व्या पिरियडला खिडक्यामध्ये पोरं उभी होती. बाहेरच्या वर्गातली पोरं, वर्गातली तर सगळी हजर होतीच, पण बाबासाहेबाच्या क्लासला त्या खिडक्यामध्ये उभे राहून लोक विद्यार्थी ऐकायचे. काय होतं याच्या पाठीमागचं? की विद्वत्ता होती. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत माणूस त्याच्या प्रेमात पडत नाही. पण एकदा बाबासाहेबाचा क्लास पडला तर दुसऱ्या क्लासचे विद्यार्थी येऊन खिडकीमध्ये उभे राहायचे आणि बाबासाहेबाचं लेक्चर ऐकायचे. आणि म्हणून बाबासाहेब आपल्या प्रत्येक माणसाला सांगितलं होतं, आणि प्रत्येक वाक्याच्या पाठीमागे अर्थ होते, प्रत्येक याच्यात प्रतिक्रांती होती. सांगताना एक एक वाक्य त्या महापुरुषाचं एवढं सुंदर आहे आणि आचरणीय आहे की त्या एका एका वाक्यावरती PhD होऊ शकते. आणि केल्यात, बऱ्याच लोकांनी केल्यातही, नाही असं नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी हे जे ग्रंथ लिहिले, ग्रंथाची उत्पत्ती याच्याच करता केलेली आहे की आम्ही शहाणं व्हावं. आम्ही नुसतं शहाणं होऊ नये तर शहाणं इतरांनाही करून सोडावं. दुर्दैव आहे आपलं, आपण शहाणे अजून होत नाही. आणि खूप वेळ जाईल, कारण आपल्याला बाबासाहेबाचं जेव्हा त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला ना, त्यातलं तेवढं भाषणच वाचा फक्त तुम्ही. मुद्दे सुद आहेत. बाबासाहेबांनी एका एका मुद्द्यावरती ते भाषण केलेलं आहे ना, त्या एका एका मुद्द्याचं जरी आपण आत्मचिंतन केलं तर खूप काही ज्ञान आपल्याला मिळतं. प्रतिक्रांती त्याच्यामधून होते की बाबासाहेबांनी का राजीनामा दिला. आणि तेवढं जरी एक भाषण आपल्याला कळलं तर ते भाषण तुम्हाला पूर्ण आयुष्य लोकांना सांगायला पुरवून, एवढं तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये. आणि मग एक ग्रंथ तर पुढचेच आहे. जेव्हा आपल्याला एक ग्रंथ कळतात किंवा बाबासाहेब, कारण बाबासाहेब कुठले, जसं बुद्ध, कुठलंही वाक्य ते अप्रासंगिक बोलले नाही. म्हणून बुद्धाचे 82,000 वचनच का म्हणतो आपण? तिथं का त्यांच्या पाठीमागं कोणी कॅल्क्युलेटर घेऊन उभा होता का? काय म्हणतात त्यांचे 82,000 वचन आहेत? कारण तशा माणसाचं एकही वचन विस्मृतीत जात नाही. आता मी तुम्हाला जवळजवळ मागच्या म्हणजे 2 वर्षापासून माझं एक तरी वाक्य कोणाच्या लक्षात असेल का? नाही, कारण मी बोधिसत्व नाहीये. परंतु बाबासाहेबाचे झाले, बुद्धाचे वचन जशाला तसे असतात. म्हणून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेबाचं वाक्य किती हे झालेलं आहे. बुद्धाचं अत्तदीप भव, याच्यामध्ये कितीतरी मोठं तत्वज्ञान लपलेलं आहे आणि ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. आणि म्हणून शोध आणि निर्माण याच्यामधला फरक ज्या दिवशी आपल्याला कळेल, ज्याला शोध लावण्याची प्रवृत्ती होते तो निर्मिती करू शकतो. म्हणून वाफेचा शोध लागला तर रेल्वेचं इंजिन निर्मित होऊ शकतं. जर नुसतंच रेल्वेचं इंजिन निर्मित करता आलं असतं का? जोपर्यंत वाफेचा शोध लागला नाही, जोपर्यंत विद्युतचा शोध लागला नाही, तोपर्यंत हे उपकरणं बनवता आली नाहीत. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की जोपर्यंत क्रांतीची भाषा कळणार नाही तोपर्यंत प्रतिक्रांती अडवता येणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षित अनाडी सर्व लोकांना विनंती आहे की आपण रामायण ऐकल्यासारखे बाबासाहेबाचे ग्रंथ ऐकू नयेत. वर्षावासामध्ये जिथे जिथेही तुम्ही जात असाल, ज्या ज्या विहारात जात असाल, जो जो कोणी ग्रंथ वाचक असेल तो त्याच्या भाषेत समजावत असेल तो आपण आपल्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करावा, तरच आपल्याला हे सगळे ग्रंथ कळतील. चला, कालच्या आपण विषयाकडे वळू. कालच्या विषयामध्ये मृत्यूची कन्या, तिला पुत्र झाला होता वेना. तो वेना राजा झाल्यावर त्या राजाने, आता परत एक गोष्ट लक्षात घ्या की जर याला मृत्यू यांनी निर्माण केला तर कशा करता निर्माण केला असेल? मी काल सांगितलं होतं तुम्हाला की भगवान बुद्धांनी तुमच्या शरीरावरती 2च प्रक्रिया सांगितल्या होत्या. नामरूप सांगितलं ना, फक्त नाम आहे आणि रूप आहे, बाकी दुसरं काही नाही. मग रूपामध्ये त्यांनी 4 महाभूत सांगितले, नामामध्ये संस्कार सांगितले, विज्ञान आणि ह्या प्रकारचे संस्कार सांगितले. यांनी त्याला काउंटर तसं करता येईल का? आत्मा आणला, पण तरी लोक आत्म्यावर हसायला लागले. कारण आजही आपण म्हणतो की नाही, माणूस मेला तर एका तरी डॉक्टरनी सर्टिफिकेट निघून देतं का की याच्या शरीरातला आत्मा निघून गेला म्हणून याचा मृत्यू झाला? नाही होऊ शकत असं. आत्मा नावाची काही चीज आहे का? नाही. आणि मग पुढचा तुम्ही लोक विश्वास ठेवणार नाही, मग त्याला मनोरंजन बनवले.
एवढं मनोरंजन बनवलं गेलं. आणि प्रत्येक धर्मामध्ये आहे, कुठल्याही धर्मामध्ये. तुम्ही जर ख्रिश्चनामध्ये गेलात तर ते सोल म्हणतात, सोल आहे. मुसलमाना गेला तर ते रूह म्हणतात. परंतु भगवान बुद्धांनी त्याला चेतना म्हटलं की, आणि ही चेतना माणसाच्या जन्माबरोबरच तुमच्यात येते. आणि म्हणून सृष्टी कशी निर्माण झाली, काय कशी झाली, ह्या भाकड कथामध्ये बुद्ध पडले नाही. बाकी सगळ्यांनी पृथ्वीची निर्मिती सांगितली. येशू म्हणतो मी देवाचा पुत्र आहे, आणि पहिली निर्मिती काय आहे त्यांच्यावाली? आदम आणि हवा. पहिला पुरुष त्यांनी आदम निर्माण केला ना. आणि पहिली स्त्री कशी निर्माण केली त्यांनी स्त्रीला दुय्यमच दाबले. त्या आदमच्या हड्डीपासून पहिली स्त्री निर्माण केली. बायबलमध्ये ओल्ड टेस्टामेंट मध्ये गेलात ना तुम्ही, तर पहिली स्त्री कोणापासून निर्माण केली? त्यांनी त्या आदमच्या हड्डीपासूनच निर्माण केली. कारण तो बोर झाला होता, देवाकडे गेला म्हणे मी बोर झालो. कुठे होता तो पहिला? सगळ्याच्या संकल्पना तुम्हाला माहिती असं म्हणून सांगतो की तो कुठे होता? इडन गार्डन. ऐकलं का तुम्ही? ख्रिश्चनाच्या ओल्ड टेस्टामध्ये इडन गार्डन हे स्वर्गातला बगीचा आहे. इडन गार्डन कशाला म्हटलंय? स्वर्गातला बगीचा आहे. ती संकल्पना मुसलमानामध्ये त्यांच्यामध्ये हूर येते, है की नाही? हूर आणि परी. तर ती संकल्पना तुमच्या हिंदू धर्मामध्ये तिथे स्वर्ग आणि नरक आहे. बुद्धाने या सगळ्याच गोष्टी नाकारल्या. बुद्धाच्या ह्याच नाकारण्याला त्यांना हे मनोरंजन पर्याय द्यावा लागले. जर मनोरंजनाचे पर्याय दिले नसते तर पुढच्यानी ऐकलेच नसते. आणि म्हणून हे मनोरंजनाचे आणि भीतीचे दोन पर्याय म्हणून कोणीतरी एका सिनेमातच तो शब्द वापरलेला आहे वाटते की धर्म आणि जुर्म सब डर के ऊपर. म्हणजे धर्मही कशावर आधारित आहे? भीतीवरती. आणि गुन्हाही कशावर आधारित आहे? भीतीवरती. भीती शिवाय बुद्धाच्या याच्यामध्ये मात्र तुम्हाला भीती घातलेली नाही. आणि भीती नाही घातली म्हणून आम्ही जास्त शेपारलो, आम्ही ऐकत नाही, है की नाही? जर तिथे भीती असती तर मग मात्र आम्ही व्यवस्थित. का ते वाटेवर आहे? शंकराच्या पिंडीवरती दर सोमवारी बाई का दूध टाकते? तिला कळत नाही का? तिला माहिती नाही वाया जाणार आहे. माझ्या पोराला पाजलं तर त्याची तब्येत तरी वाढेल हे तिला कळतंय, पण तिथं भीती घातलेली आहे. तू जर 16 सोमवार नाही केले तर नवरा एवढाच भेटणार. तिला ती भीती आहे. आणि त्या भीतीपोटी तिला कळते तरी त्या भीतीपोटी ती करते. भगवान बुद्धाने तुमच्या डोक्यातली भीतीच काढून टाकली. आणि त्याच्यावर कहर बाबासाहेबांनी केला. बाबासाहेबांनी तर कायदाच बनवून टाकला की तुम्हाला जर कोणी मार म्हटलं की त्याची जमानत पण नाही होणार. अट्रॉसिटी आहे की नाही? ह्या भीती काढल्यामुळे. आणि म्हणून आम्ही आता तुम्ही म्हणसाल की भंतेजी म्हणतात भीती असावी नसावी, परंतु सत्सद विवेक बुद्धी जागी असावी. सत्सद विवेक बुद्धीला बुद्धांनी चालना दिली आणि बाबासाहेबांनी चालना दिली. बाबासाहेबही तुम्हाला कुठल्या कर्मकांडात घेऊन जात नाहीत. काळारामाचा मंदिराचा जेव्हा सत्याग्रह केला तेव्हा बाबासाहेबांनी घोषणाच केली ती मला माहिती होतं दगड तुम्हाला काही देणार नाही, त्यात जाऊन तुम्हाला काही भेटणारही नाही. ही माझी लढाई आत्मसन्मानाची आहे. तुम्ही जर मला हिंदू म्हणतात तर मीही मंदिरात गेलं पाहिजे, नाही तर मला हिंदू म्हणण्याचं नाकारा. हा बाबासाहेबाचा साधा प्रश्न होता. तसाच हा प्रश्न जेव्हा आपल्यापर्यंत येतो तेव्हा मात्र आपण तो प्रश्न बाजूला सारण्याचा प्रयत्न करतो. प्रश्न पडले पाहिजे. बाबासाहेबाला प्रश्न पडले, कबीराला प्रश्न पडले, तुकारामाला प्रश्न पडले, आणि म्हणून त्यांच्याकडनं दर्शन निर्माण झालं. आपल्याकडून प्रश्न पडत नाहीत, आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे. जेव्हा प्रश्न पडले की मग माणूस उत्तर शोधायच्या मागे लागतो. जर प्रश्नच पडला नाही तर उत्तर शोधण्याच्या मागे तुम्ही लागणार नाही. आणि म्हणून ह्या क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या वेनाचा आपण कथा बघू. ह्या वेनाने काय केलं? निर्मिती तर केली त्याने. कोणापासून निर्मिती केली? सुकनिता आणि अंग नावाच्या माणसापासून हा वेना नावाचा राजा निर्माण केला. आणि ऋषी मुनीने त्याला आशीर्वाद दिला. कशा करता आशीर्वाद दिला? की आमचा धर्म चांगला चालावा, धर्मानुसार तुम्ही व्यवस्थित राज्य करावं. मग धर्मानुसार व्यवस्थित राज्य करावं म्हणजे काय करावं? तर क्षत्रियांनी ब्राह्मणाला संरक्षण देऊन त्यांचे वेद, त्यांच्यावालं होम हवन हे व्यवस्थित
करावं. परंतु ह्या वेनाने काय केलं, जेव्हा ऋषी त्याला सांगायला लागले की बाबा धर्मानुसार आचरण केलं पाहिजे, याच्यामध्ये बळ आल्यामुळं हा म्हणे मीच आता राजा आहे, माझीच पूजा करा, तुम्हाला होम हवन करायची काही गरज नाही. हे राजा, आम्हाला काय सांगायचंय, आम्ही देवाचा देव, हरी व सर्व यज्ञाचा देव याची दीर्घकाळ पूजा करू की ज्यामुळे तुझ्या राज्यात तुला स्वतःला व प्रजेला सर्वाधिक लाभ होईल, तुला आशीर्वाद मिळेल, या विधीत तू सहभागी व्हायस. आणि म्हणून ते ऋषी त्याला सांगतात की तो यज्ञ आणि होम हवन केला पाहिजे. नरबळीचा परमेश्वर विष्णूसाठी हा आम्ही विधी केल्यावर तुझ्या सर्व इच्छा फलद्रूप होतील. यज्ञाचा परमेश्वर हरी अशा राजांना आशीर्वाद देतो की ज्यांना राज्यात बळीसारखे विधी होतात व त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो. त्यावर वेना म्हणतो, माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असा कोण आहे, इतरांनी कशाला माझीच पूजा केली पाहिजे. तुम्ही ज्याला यज्ञात परमेश्वर मानला तो हरी तरी कोण. ब्रह्म, जनार्दन, रुद्र, इंद्र, वायू, यम, रवी, अग्नी, वरुण, धात्री, पाषाण, पृथ्वी, चंद्र हे आणि इतर जे देव शाप आणि आशीर्वाद देतात ते सर्व राजाची माणसे म्हणून उपस्थित आहेत. हे सर्व लक्षात घेऊन तुम्ही माझ्या आज्ञेप्रमाणे वागा. तुम्ही दान करू नये, यज्ञ करू नये, बळी देऊ नये, हा माझा आदेश आहे. वेनाची निर्मिती कशा करता केलेली आहे की त्या राजाने आम्हाला संरक्षण द्यावा. इथे बळी, हा बळीचा पण एक यज्ञ आहे, नरबळी दिल्या जायचा. तुम्हाला आता आता माहिती आहे की नाही माहिती नाही, पण कुठल्याही राजाचा महाल बांधायचा असेल किंवा मोठं कुठली वास्तू बांधायची असेल तर मांगाचा पायात बळी दिला जायचा अशी आख्यायिका आहे. कुणाचा बळी दिला जायचा आजही तुम्ही खेड्यात जाऊन विचारा, त्याला चॅलेंज नाही करणार ती लोक, शास्त्रात कुठे नसेल, पण नरबळी हा एक विधी होता. कशा करता केला होता तो, तर ह्या व्यवस्थेच्या विरोधात एखादा जरी तुमचा शूद्र जायला निघाला तर ह्या यज्ञात त्याचा नरबळी दिल्या जायचा. आणि म्हणून ह्या यज्ञामध्ये ऋषी मुनींनी राजाला सांगितलं होतं. हा वेना या सगळ्यांना नकार देतो, म्हणजे मस्त त्यांच्या भाषेत काय होतो तर हा धर्माच्या विरुद्ध वागतोय. पतीची आज्ञा पाळणे हे स्त्रीचे सर्वोच्च असे कर्तव्य आहे, म्हणून माझी आज्ञा पाळणे तुमच्यावर बंधनकारक राहील. ऋषी म्हणाले, हे थोर राजा, धर्माचा लय होणार नाही यासाठी प्रयत्न करण्यासाठी अनुमती आम्हाला द्यावी. आणि ते ऋषी त्या राजाला परत म्हणतात की तू असा नको वागू, तू आम्हाला आज्ञा दे यज्ञ विज्ञ करण्याची. कारण राजा कितीही झाला तरी ब्राह्मण आपल्या मर्जीनुसार राज्य करायला त्याला सांगतो. आणि म्हणून इथले ऋषी काय म्हणतात की जसा पुरुषाच्या पुढे पत्नी जात नाही, स्त्री जात नाही, तिने जाऊही नाही, कारण पती हा तिचा कोण आहे, परमेश्वर आहे ना. पती कोण आहे तिचा, परमेश्वर आहे. आणि म्हणून परमेश्वराने कसंही वागलं आणि तिला कसंही वागायला सांगितलं तरी तिनं वागावं. तसाच हा वेना म्हणतो की तुम्हीच बनवलं ना, मग तसा मी राजा आहे, म्हणजे मी पती आहे. जसं पतीचं पत्नीने ऐकावं तसा मी राजा पती आहे, म्हणून तुम्ही सगळ्या लोकांनी माझं ऐकलं पाहिजे. ऋषीवरती तो अन्याय करतो, त्यांच्या भाषेत अधर्म आहे ना तो. राजाने ब्राह्मणाचं न ऐकणं, यज्ञ होम याला परमिशन न देणं, बळी देण्याला नाकारणं ही त्यांच्या धर्मशास्त्रानुसार अधर्म आहे. ज्या माणसाचे अधपतन झालेले आहे, जो यज्ञांना परवानगी देत नाही, देवाचा अनादर करतो, ती व्यक्ती पृथ्वीपती होण्यास मुळीच पात्र नाही असे म्हणत ऋषीने कुश गवत उपटून अभिषेक केला व त्यामुळे ईश्वर निंदक राजाचा नाश झाला. मुनीने नंतर चारू बाजूला धूळ पाहिली. जवळ आलेल्या लोकांना ते म्हणाले, हे काय आहे. आणि जेव्हा हा वेना राजा ऐकत नाही, बाबासाहेबांनी इथं श्लोक लिहिलाय, त्या श्लोकामध्ये म्हणतात की मग ऋषीने काय केलं, नाईलाजास्त कुश नावाचं गवत उपटलं आणि त्याचा यज्ञ केला. त्या यज्ञ केल्याबरोबर हा वेना नावाचा राजा संपला. म्हणजे ऋषीमध्ये किती ताकद आहे, तर ते राजालाही संपवू शकतात, त्या राजाचा नाश करू शकतात. भगवान बुद्धांनी कुठल्याही राजाला आपल्या तालावरती नाचवलेलं
नाही, कारण त्यावेळेचे जे 32 गणराज्य होते त्या प्रत्येक गणराज्याचा भगवान बुद्धाला आश्रय होता. कारण त्यावर डिक्लेअरच केलं होतं त्या राज्याने की भगवान बुद्धावरती जो बी कोणी आक्रमण करेल तो आम्ही आमच्या राज्यावर आक्रमण समजू. जर भगवान बुद्धाला साधं कोणी शिवी जरी दिली तर ती आमच्या राजाला दिली असं गृहीत होईल. म्हणजे त्यावेळेच्या भगवान बुद्धाने तरी राज्य लोकांना कुठलाही बंधन केलं होतं का? नाही. पण भगवान बुद्धाचे विनय, भगवान बुद्धाचे नियम संघामध्ये जे बनत होते ते जनतेमध्ये आचरणात आणल्या जात होते. राजे त्याचं अनुकरण करत होते, राजे त्याप्रमाणे वागत होते. आणि म्हणून त्याला काउंटर करायचंय म्हणून इथे यानं गवत उपटून राजा नष्ट करून टाक. म्हणजे ब्राह्मणामध्ये केवढी ताकद दाखवली की ते कुश नावाचं गवत उपटलं, त्याचं हवन केलं आणि वेना नावाचा राजा संपवून टाकला. इथे अर्थ कळला पाहिजे आपल्याला आता की बाबासाहेबांनी तेवढीच ओळखली की कुश नावाचं गवत उपटलं, हवन केलं आणि वेना संपला. आपल्याला आता कळायला काय पाहिजे की भगवान बुद्धांनी राजे लोकांना उपदेश केलेले आहेत, राजे संपवलेले नाहीयेत. अजातशत्रूंनी आपल्या बापाचा खून केलाय, अजातशत्रूंनी देवदत्ताला आश्रय दिलाय आणि तो देवदत्ताने भगवान बुद्धाच्या अंगावर हत्ती सोडायला लावलाय, भगवान बुद्धाच्या अंगावर दगड सोडलेला आहे. तरी भगवान बुद्धाने त्या अजातशत्रूला कुठला शाप दिलेला नाहीये, त्या अजातशत्रूला कुठला दोष दिलेला नाहीये. इथे तर याने गवत उपटून राजा मारून मोकळे झाले. क्रांती आणि प्रतिक्रांती आहे. तिथे भगवान बुद्ध राजाला उपदेश देतात की अजातशत्रूला झोप येत नाही, बापाचा खून केलेला आहे ना, झोप येत नाही. आणि मग जेव्हा तो बुद्धाकडे येतो तेव्हा बुद्ध त्याला धम्म सांगतात. ते नाही म्हणत की तू देवदत्ताला आश्रय दिला, देवदत्त माझ्या विरोधात गेला. भगवान बुद्ध याच्या परे आहेत. परंतु भगवान बुद्धाच्या ह्या उपदेशाला काउंटर करण्याकरता वेना नावाच्या राजाला सगळे ऋषी मिळून एक गवत उपटून त्याचं हवन करून त्या राजाला नष्ट करून टाकतात. ही प्रतिक्रांती असते. इथे भगवान बुद्धाच्या क्रांतीला प्रतिक्रांती करण्याकरता यांनी हे वाङ्मय निर्मित केलेलं आहे. ज्यांना सांगण्यात आले की ज्या देशात राजा नसतो तेथील प्रजा विपन्न अवस्थेत असते, ती लुटारू बनते व दुसऱ्याची मालमत्ता हिरावून घेऊन जाते. आता याने ते कुश नावाचं गवत उपटलं, त्याचं होम हवन केलं, राजा तर संपला. कुठल्याही व्यवस्थेला जेव्हापासून माणूस, जर समजा तुम्ही धर्म एका बाजूला ठेवले, दोन प्रवाह आहेत तुमच्या इतिहासामध्ये की एका बाजूने धार्मिक दर्शन आहे आणि दुसऱ्या बाजूने वैज्ञानिक कारण आहे. जसं आपण हा प्राचीन इतिहास बघत जातो तसं वैज्ञानिक दृष्ट्याही इतिहास लिहिलेला आहे. मग त्याला तुमचा अश्मयुग असेल, पाषाण युग असेल, ह्या प्रकारचे वैज्ञानिक मांडणी वैज्ञानिकांनी केलेली आहे. माणूस जेव्हा जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून गेला की जेव्हा माणसाला शेतीचा शोध लागला तेव्हा माणूस समूहात राहायला लागला. वैज्ञानिक दृष्टिकोन आहे की नाही, तो समूहात राहायला लागला. समूहात राहायला झाला म्हणजे संग्रह आला, संग्रह आला म्हणजे घरं आली, घरं आली म्हणजे एकमेकाचा विचार आला, वस्त्या आल्या, कबिले आले. डेव्हलपमेंट कशी दाखवली त्यांनी की कबिले आले. कारण माणूस हा पहिला शाकाहारी नव्हता, निसर्गात तो शिकारी होता. शिकारी असल्यामुळे मग तो समूहात आल्यानंतर त्याला धर्माची गरज पडली. नीती, आजकाल आपण नीती म्हणतो की नाही, त्यावेळेची रानटी लोक एक दुसऱ्यावर आक्रमणच करत असतील की नाही. केदारनाथ पांडे म्हणजे राहुल सांस्कृत्य आहे, तुम्ही नाव ऐकलं असेल, खूप मोठे पंडित आहेत बौद्ध धर्मातले. राहुल सांस्कृत्य आहे, खूप मोठी पुस्तकं लिहिली त्यांनी. त्यांचाच तो एक ग्रंथ आहे वोल्गा टू गंगा. त्यांनी त्यावेळेस एखाद्या याच्यामध्ये चित्रित केलंय की सुरुवातीचा माणूस कसा होता, तर तो मातृसत्ताक होता. म्हणजे जन्म देणं हा आईचं काम होतं, तर तिच्या भोवतीच वस्ती असायची, मातेच्या भोवती वस्ती असायची. आणि म्हणून तो म्हणतो की माता शिकारीला जाताना आपल्या मुलांना सोबत घेऊन जाते आणि शिकार करताना ही 5 लोक आहेत आणि पुढूनही 5 शिकारी जनावर आहेत. मग हे एकाची शिकार करायची आणि ते यांच्यातल्या एकाची
शिकार करायचे, म्हणजे माणूस जनावरांना खायचा आणि जनावर माणसाला खायची. तिथून पुढे माणसाची धार्मिक वृत्ती लयाला उगम पावली आणि तिथून पुढे धर्म वाढत गेले. धर्म कशा करता असतो तर माणसाच्या आचरणाकरता, माणसाला माणसात आणण्याकरता. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की एकच धर्म जगात असा आहे. मी तुम्हाला जे शेवटचं भाषण सांगितलं ना बाबासाहेबांच्या राजीनाम्याचं, बाबासाहेबांचं त्याच भाषणामध्ये वाक्य आहे की बाबासाहेब म्हणतात की मी तुमच्या मंत्रिमंडळात का सामील झालो, तर मी माझ्या समाजाला उत्थानाकरता मी माझं पूर्ण आयुष्य समर्पित केलेलं आहे. आणि ते समर्पित केलेलं आयुष्य तुमच्या मंत्रिमंडळात राहून जर मी त्याला न्याय देऊ शकत नसेल तर ह्या मंत्रिमंडळात राहण्यात मला काही स्वारस्य नाहीये. हे बाबासाहेबाचं चौथं कारण आहे. आणि मग त्याच्यात ते लिहितात की मी जगातल्या सर्व धर्माचा आणि सभ्यतेचा अभ्यास केला, परंतु माणसाला माणूस पण नाकारणं भारताव्यतिरिक्त मला कुठेही आढळलं नाही. तिकडेही गुलामाची पद्धत आहे, पण त्या गुलामालाही ते माणसासारखं वागवतात. इथे माणसाला माणसासारखं वागवल्या जात नाही. हे बाबासाहेबांचं त्या भाषणातलं वाक्य आहे. आणि म्हणून ह्या प्रत्येक कथेमध्ये, क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एका एका श्लोकामध्ये बाबासाहेबांनी त्याची चिरफाड केलेली आहे. आणि तेव्हाच ते सांगतात की जेव्हा त्या वेणाचं राज्य उलथवलं तर राज्य उलथवल्यानंतर चारही बाजूनी धूळ आणि धूर दिसू लागला. आणि मग त्यावेळेस ज्यांनी कुश गवत उपटून त्याचा नाश केला होता त्यांना प्रश्न पडला की हे धूळ आणि आगजनी कशाची आहे. आजही तुम्ही नेपाळमध्ये काय चालू आहे तेच चालू आहे ना. जेव्हा कुठल्याही समूहाला नायक नसतो किंवा कुठल्याही राष्ट्राला सरकार नसतं तेव्हा तिथे अराजक पेटतं. हे धम्माच्या नुसार पहिल्यापासून चालत आलेलं आहे. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीला राजा मेल्याबरोबर ती राजाची गादी खाली राहू देत नाही. इमिजिएट राजाच्या नंतर मरायच्या अगोदरच राज्याभिषेक असतो. आणि म्हणून युवराज नावाची पद्धत होती. राजा मेला, अचानक जरी मेला तर युवराजाचा राज्याभिषेक अगोदरच झालेला असायचा, म्हणजे ऑटोमॅटिक तो राज्यावर यायचा. म्हणून शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक होता होता छत्रपती संभाजी महाराजाचाही युवराज म्हणून राज्याभिषेक झालेला आहे. पुढे इतिहास माहिती असावा तुम्हाला क्रांती आणि प्रतिक्रांतीतला, की ब्राह्मणांनी त्यावेळेस प्रतिक्रांती काय केली होती. शिवाजी महाराज मेले, जेव्हा शिवाजी महाराजाचं निधन झालं त्यावेळेसच्या ब्राह्मणांनी, संभाजी महाराज त्यावेळेस दूर आहेत, विशालगडावरती आहेत, त्यावेळेसच्या ब्राह्मणांनी सोयराबाईला फितून 8 वर्षाच्या राजारामाला मंचकारोहण करून राजारामाला गादीवर बसवलेले. परंतु त्यावेळेच्या शाक्त पद्धतीच्या नियमानुसार युवराज कोण घोषित होते, संभाजीराजे होते. आणि म्हणून राजारामाचे सख्खे मामा हंबीरराव मोहिते चुकीचा इतिहास सांगतात आपल्याला की सोयराबाईंनी शिवाजी महाराजाला विष दिलं. कशी देईल ती विष, महाराणी होती त्यावेळेस. ती सईबाई तर अगोदरच गेल्या होत्या, सोयराबाई त्यावेळेसची महाराणी आहे, ती कशी विष देईल. परंतु मुलाच्या मंचकारोहणाच्या निमित्तानं तिच्यावर विषाचा आरोप घातला जातो. आणि त्यावेळेस हंबीरराव मोहिते सेनापती आहेत, सोयराबाईचे सख्खे भाऊ आहेत. हंबीरराव मोहिते कोण आहेत, सोयराबाईचे सख्खे ते आहेत. आणि त्यावेळेसचा पेशवा सेनापतीला आदेश देतो, संभाजी महाराजाला अटक करायला सांगतो. हंबीरराव मोहिते जर खरोखर नीतिमान नसते, महाराजाच्या काळातले हे नीतिमान लोक आहेत, नीतिमान नसते तर सक्का भाचा त्यांना चालला असता ना राज्यावर बसलेला. राजारामे सख्खे भाचे आहेत त्यांचे. परंतु ते संभाजी महाराजाला अटक करत नाहीत. ते गेलेल्या पेशव्यांच्या 4 मंत्र्यांना अटक करतात आणि संभाजी महाराजाला रायगडावरती घेऊन येतात. काय त्या गोष्टी सगळ्या, कारण त्यावेळेची नीतिमत्ता क्रांतीच्या नुसार चालत आलेली. शिवाजी महाराज हे क्रांतीचे पाईक होते, तसे संभाजी महाराजही पाईक आहेत. परंतु तिथेही प्रतिक्रांतीमध्ये संभाजी महाराजाला राजा होऊ नये म्हणून त्यावेळेच्या ब्राह्मणांनी केलेलं षडयंत्र आहे.
आणि हा इतिहास लिहिला गेला नाही, खोटा इतिहास लिहिला गेला. संभाजी महाराजाला बदफैली करण्यात आलं, दारूबाज बनवण्यात आलं, बायकांचा आयाशी दाखवण्यात आली. अक्षरशः संभाजी महाराज तसे नव्हते. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर, पण 14व्या वर्षी 4 संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिणारे संभाजी महाराज आहे. दारू पिणारा माणूस एवढं ग्रंथ संपादन 14व्या वर्षी करेल का? शक्य आहे का ते? आणि म्हणून प्रतिक्रांती म्हणजे खोट्याचा इतिहास, आणि क्रांती म्हणजे तुमच्या जीवनातला सच्चा सांगितलेला इतिहास. क्रांती आणि प्रतिक्रांती मधला हा फरक आहे. प्रतिक्रांती ही खोट्याच्या खांद्यावर बसून पूर्ण गावभर फिरते, तर क्रांती ही अंधारातून उजेडात आणणारी प्रक्रिया आहे. म्हणून आपल्याला कळताना इथे वेनाने काय केलेलं आहे, वेनाला गवत उपटून त्याचा नाश केला, पण राजा नसल्यामुळे चारी बाजूनी अंधाधुंदी पसरलेली आहे. अंधाधुंदी पसरली. बाबासाहेब परत पुढे लिहितात, 2 कारण त्यालाच कळलेले आहेत तिथे, की बाबासाहेब म्हणतात वेनाचा नाश केला, राज्यात अराजक माजलं, आणि मग त्या अराजकावरती उपाय काय करायला पाहिजे होता? राजाची नियुक्ती करायला पाहिजे ना. तर हे काय करतात ते बघा. तिथे राजाची नियुक्ती करण्याच्या ऐवजी त्यांनी काय केलंय ते बघा. दुसऱ्याची मालमत्ता लुबाडण्यासाठी हे लुटारे पळत असून त्यामुळे धूळ दिसत आहे. त्यावर सर्व मुनींनी परस्पराशी विचार विनिमय केला व राजाची मांडी जोरजोराने चोळली. त्यातून मुलगा निर्माण करणे हा त्यामागील हेतू होता. त्यांच्या चोळलेल्या मांडीतून बुटका व चपट्या चेहऱ्याचा व बुटक्या नाकाचा माणूस निर्माण झाला. काय केली क्रांती यांनी, की त्या वेना राजाची मांडी जोर जोरात चोळायला सुरुवात केली, आणि त्या मांडीतून एक बुटका चपट्या नाकाचा माणूस निर्माण झाला, आणि मग त्याला त्यांनी गादीवर बसवला. त्याचं नाव निषाद. काय त्याचं नाव? निषाद. निषाद म्हणजे आज जंगलात राहणारे हे आदिवासी आहेत, निषाद आहेत. अशी ही निषादाची कथा आहे. तो विचारतो मी काय करू, त्यावर ते ब्राह्मण म्हणतात की तू खाली बैस. तेव्हापासून तो निषाद झाला. तेव्हापासून निषाद विंध्य पर्वतात राहू लागला. तो माझ्या दुष्कृत्याबद्दल कुप्रसिद्ध होता. त्याचा अर्थ असा की राजाच्या शरीरातून पापाचा नाश होऊन निषादाचा जन्म झाला. निषाद हा गुन्ह्याच्या दुष्कृत्याचे प्रतीक होय. अशी ही निषादाच्या उगमाची जन्माची दंतकथा आहे. परंतु ऐतिहासिक संघटनाचा समावेश आहे. त्यावरून हे स्पष्ट होते की विंध्य पर्वतातील जंगलात राहणाऱ्या मूळ आदिवासी जमातीतील निषाद होता व तो हलक्या कुळातील होता. ते दुष्ट लोक होते, म्हणजे आज संस्कृतीला विरोध करणारे होते. आपला उगम स्पष्ट करण्यासाठी त्यांनी दंतकथेचा शोध लावला. हे सर्व निषाद आर्य समाजातील नव्हता, तरी तो आर्य होता हे दाखवण्यासाठी खटाटोप केला गेला. आता ह्या असंस्कृत परकीय जमात अशा बिरादवाल्या निषाद कुठेही लावण्यात आलेल्या नाहीत. मग प्रश्न असा उपस्थित होतो की शूद्रांना ह्या विरोधाच्या ते सुसंस्कृत व आर्य असतानाही का लावण्यात आल्या. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की जशी निषेधाची कथा की त्या राजाच्याच मांडीतून त्याची निर्मिती केली, अशा ह्या दंतकथा यांनी निर्माण केल्या. परंतु ह्या दंतकथा निर्माण करण्याच्या पाठीमागे त्यांचा मूळ हेतू काय होता, तर आर्य असणाऱ्या शूद्रांना दूर लोटणे, आर्य असणाऱ्या शूद्रांचा छळ करणे किंवा जातीची निर्मिती करणे किंवा जन्मानुसार जात अस्तित्वात आणणे. आणि म्हणून बाबासाहेबांनी निषादाची कथा घेतली. निषाद आजही जंगलाने आहेत. निषाद आजही त्या व्यवस्थेला शरण नाही आहेत. आणि म्हणून तुम्हाला माहिती नसेल तर RSS तुमच्यात जास्त काम करण्यापेक्षा त्यांचं वनवासी कल्याण नावाचं एक खूप मोठं संघटन आहे, ते त्यांच्यावर काम करतात. परंतु अजूनही ती वनवासी जमात ऐकायला संघर्ष चालू आहे. तो राहुल गांधी बघा म्हणतो वनवासी म्हणू नका, काय म्हणा म्हणतो तो, आदिवासी म्हणा. आदिवासी म्हणजे आधी जन्माला आलेला, त्या संस्कृतीचा वारसा. आता कळलं त्याला. बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये आदिवासी करता सेपरेट कायदा लिहिला. आदिवासी लोकांची जर 70-80
टक्के समाज जिथे असेल त्या आदिवासीचा सेपरेट कायदा आहे, तिथे तुमचा कायदा लागू लवकर होत नाही जोपर्यंत त्यांची स्वीकृती येत नाही. एवढं आदिवासी करता बाबासाहेबांनी केलेलं आहे. आदिवासीची जमीन विकत घेता येत नाही, परंतु आताच्या राज्य व्यवस्थेने बाबासाहेब क्रांतीच्या ज्या ज्या खुणा सोडता येतील, क्रांती करता जे जे बाबासाहेबाला करणं शक्य आहे ते बाबासाहेबांनी सर्व केलेलं आहे. फक्त दुर्दैव काय झालेलं आहे, आजही मी क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथाच्या शूद्रावरती अन्याय कसे झाले आणि बाबासाहेबांनी आपल्याकरता काय काय करून ठेवलं. फक्त दुर्दैव असं झालं की बाबासाहेब स्वातंत्र्यातही जास्त दिवस जगू शकले नाही, अधिकाराच्या पदावरती जाऊ शकले नाही आणि जो प्लॅटफॉर्म त्यांनी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा निवडला होता तो बौद्ध धर्म त्यांनी आपल्याला फक्त ग्रंथरूपाने आपल्या पुढे ठेवला. दुर्दैवाने ते समजावून सांगणारेही लोक आपल्यात जास्त निर्माण झाले नाही. राग येईल लोकांना, खूप लिहितात, कारण आपल्यातल्या जे वाङ्मय निर्मिती करतील त्यांना राग येईल की भंतेजी असं काय म्हणतात, परंतु निस्ती निर्मिती करून भागत नाही. एखादं यंत्र निर्मित केलं आणि त्यात चालवण्याचा डेमोच नसेल, कार निर्माण केली पण ड्रायव्हिंगचं प्रशिक्षणच दिलं नाही तर ती कार उपयोगाची आहे का? तसंच झालंय. आपल्यातले वाङ्मय भरपूर लिहिलेत, काही काही लोकांनी ग्रंथ लिहिलेत, चांगले लिहिलेत, परंतु त्या निर्मितीला कशा पद्धतीने चालवावं असे ड्रायव्हर आम्ही निर्मित नाही करू शकलो. आणि म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये ड्रायव्हर कसा निर्माण करावा, ड्रायव्हरनी म्हणजे स्वतः अगोदर कसं प्रशिक्षण घ्यावं आणि मग दुसऱ्याला कसं शिकवावं याचा उलगडा करणाराच क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ आहे. आजचा हा चॅप्टर क्रांती आणि शूद्र हे प्रकरण संपवलं. उद्या आपण बघू स्त्रिया आणि प्रतिक्रांती.